वंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। महादुला शहरातील 50% लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहत असून त्यांच्या आरोग्याकडे येथील जनप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे। त्यामुळे नागरिकांना 24 तास आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून सुसज्ज असे रुग्णालय सुरू करावे अशी मागणी वंचित नेता सीसी वासे यांनी महादुला शहराध्यक्ष हेमलता सावजी ठाकूर यांना एका निवेदनाद्वारे केली। यावेळी उपस्थित वंचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष हेमलता सावजी यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। महादुला शहरामध्ये सुसज्ज असे रुग्णालय 24 तास उपलब्ध राहावे अशी मागणी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी महादुला नगराध्यक्ष यांना केली आहे। वंचित बहुजन आघाडी ही शोषित वंचित बहुजन समाजाच्या हक्कासाठी, त्यांच्या अधिकारासाठी नेहमी तत्पर लढत राहते आणि आम्हाला ह्या परिसरात असं वाटलं आहे की महादुला परिसरामध्ये की पब्लिक हेल्थ सेंटर सुरू व्हायला पाहिजे आणि ते पुन्हा 24 तासाकरिता असलं पाहिजे। कारण या ठिकाणी शोषित वंचित बहुजन समाजाचा माणूस राहतो की या परिसरामध्ये पॉवर हाऊससुद्धा आहे, 5 किलोमीटर अंतरावर पॉवर हाऊससुद्धा आहे। याचं प्रदूषण पुऱ्या महादुला आणि ह्या परिसरामध्ये आहे आणि या प्रदूषणाच्या माध्यमाने आमच्या महादुला परिसरातील लोकांच्या दमाचा श्वास वाढलेला आहे, बिमाऱ्या वाढत आहे, हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत आहे आणि ज्याप्रमाणे पॉवर हाऊसमध्ये जेव्हा कधी कधी ॲक्सिडेंटसुद्धा होतात त्यांना वेळेवर उपचार भेटत नसल्यामुळे त्यांना मेवो मेडिकलपर्यंत नेटपर्यंत त्यांना वेळ भेटत नाही आणि तो माझा मृत्यू पावतो। अशा प्रकारच्या अनेक घटना या ठिकाणी झालेल्या आहे। म्हणून आम्हाला असं वाटते की या ठिकाणी 24 तास आरोग्य केंद्र उपलब्ध असायला पाहिजे। महादुला नगरपंचायत अंतर्गत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणून एक फुले नगरला स्थापन झालेलं आहे। मात्र तेही त्याचा एक लिमिटेड टाईम आहे, तो फक्त 4 तासासाठी ओपन राहते, त्यानंतर ते बंद राहते आणि तिथे तज्ज्ञ डॉक्टर म्हणजे त्या ठिकाणी नसल्याचा आणि औषधाचा तुटवडा नेहमी असतो अशी नागरिकांची तक्रार आहे। तुम्ही काय सांगणार? नाही, बरोबर आहे। जेव्हा मी एक तिथे थाई दवाखान्यामध्ये गेलो होतो, तिथं काही पेशंट येतात पण वेळेवर कधी ते डॉक्टरच राहत नाही। डॉक्टर येत आत नाही। मी त्यांना विचारलं की म्हटलं वेळ का घेता बा तुम्ही? तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला जो वेळ भेटते त्या वेळेनुसार आम्ही येतो आहे। अशा पद्धतीने आणि त्या ठिकाणी पाहिजे त्याप्रमाणे उपचार होत नाही, औषधी मिळत नाही। या पद्धतीचा मी तिथं आता आज आपण नगराध्यक्ष हेमलता ठाकूर यांना निवेदन दिलेलं आहे, तर या संदर्भामध्ये त्यांनी आपल्याला काही आश्वासन दिलेलं आहे का? हां, तर आम्ही चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आहे की तुमची मागणी योग्य आहे। त्यांनी सांगितलं की बाई ही नगरसेवक जे असतात त्यांच्या उपस्थितीमध्ये हे मांडणी आपण तिथं ठेवणार आहोत आणि सर्वांना त्याबद्दल ह्या मागणीच्या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत, अशा प्रकारचं नगराध्यक्षांनी सांगितले।